आता बघा, उभयविध क्रियापदे. उभयविध क्रियापद, उभय याचा अर्थ काय होतो? उभयचर. आपण बऱ्याचदा बोलतो उभयचर प्राणी. उभयचर प्राणी याचा अर्थ काय होतो की दोन ठिकाणी राहणारे. एका ठिकाणी पाण्यात पण राहतात, दुसऱ्या ठिकाणी जमिनीवर पण, हे ना, दोन्ही ताटामध्ये खाणाऱ्याला आपण काय म्हणू? उभयचर. हे ना, एखाद्या वेळेस आपण पण हाणतो का नाही? होतं. मग उभय याचा अर्थ काय होतो की दोन ठिकाणी. किती ठिकाणी आहे? दोन ठिकाणी, असा अर्थ होतोय. आता बघू याच्यामध्ये जे क्रियापद सकर्मक पण आहे आणि अकर्मक आहे, हे दोन्ही ठिकाणी. एका ठिकाणी सकर्मक पण आणि अकर्मक आहे, दोन्ही पद्धतीने एखादं वाक्य जर लिहिलं जात असेल तर त्याला काय म्हणायचं? उभयविध. उभय म्हणजे काय म्हणले? दोन ठिकाणी म्हणजे काय आहे? सकर्मक सुद्धा, सकर्मक सुद्धा आणि अकर्मक सुद्धा, दोन्ही पद्धतीने एखादं वाक्य जर का कधी लिहिलं जात असेल तर तुमचं काम आहे त्या ठिकाणी काय गोल मारणं? उभयविध. आता याच्या बघा, आता कर्म आहे का नाही आपण कसं ठरवत होतो? ने प्रत्यय लावायचो. कोणाला? कर्त्याला. आता कापणारा कोण आहे? तो. त्याने बोट कापले. पहिलं वाक्य काय आहे? त्याने बोट कापले. कापणारा कोण आहे? तो आहे. आता त्याने बोट कापले याचा अर्थ कर्म आहे आणि त्याचे बोट कापले दुसऱ्या पद्धतीने पण लिहिलं जात आहे. मग याचा अर्थ काय होतं? ते दोन्ही सकर्मक पद्धतीने सुद्धा लिहिलं जात आहे आणि अकर्मक पद्धतीने सुद्धा लिहिलं जात आहे. आता हे ना, मग या दोघांना दोन्ही, हे जे दोन वाक्य आहे, एकच वाक्य आहे, दोन्ही पद्धतीने लिहिलं जात आहे, सकर्मक पद्धतीने सुद्धा आणि अकर्मक पद्धतीने सुद्धा, म्हणून त्याला आपल्याला काय म्हणायचं? त्याला उभयविध क्रिया.